अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची नागपूर मध्यवर्ती कारागृहातून जामिनावर सुटका। 18 वर्षांनंतर अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीला सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर। पानसरे हत्या प्रकरणात सुप्रीम कोर्टानं सरकारकडून मागवले उत्तर। हायकोर्टाच्या आदेशाला सुप्रीम कोर्टात आव्हान। हत्या तपासावर देखरेख ठेवणं आवश्यक नसल्याचा आदेश। उच्च न्यायालयाच्या आदेशाला सुप्रीम कोर्टात आव्हान। मुंबई सिंधुदुर्ग रोरो फेरी सेवेची चाचणी। मुंबईहून निघालेली रोरो फेरी 12 तासांनी सिंधुदुर्गात। हवामान बदलामुळे रोरो फेरी 12 तासांनी पोहोचली। 11वी प्रवेशाचा गोंधळ कायम। आता तिसरी विशेष फेरी घेण्याचा निर्णय। 31,187 विद्यार्थी प्रवेशापासून वंचित। 27 ऑगस्टला विरारमधील एका 4 मजली इमारतीचा भाग कोसळून 17 जणांचा मृत्यू। या प्रकरणी आता राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं महाराष्ट्राचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांना नोटीस बजावली। भुंकतो म्हणून कुत्र्याला दुचाकीला बांधून फरफटत नेला। नाशिकच्या सातपूर परिसरातला प्रकार। चेन्नईमध्ये आंतरराष्ट्रीय ड्रग्ज सिंडिकेटचा पर्दाफाश। चेन्नई विमानतळावर 60 कोटी रुपयांचं कोकेन जप्त। यमुना नदीमुळे नागरिकांची चिंता पुन्हा वाढली। ओखला बॅरेजवर यमुना नदी सातत्यानं धोका पातळीवर, तर ओखला बॅरेजचे सर्व दरवाजे उघडण्यात आले।